तर सुरेश धस आणि बजरंग सोनावणेंचे आरोप चुकीचे असल्याचं शिवलिंग मोराळे यांनी म्हटलेलं आहे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळे यांनी ही प्रतिक्रिया दिली। अधिवेशनात माझी गाडी नव्हती, दादांच्या ताफ्यातही गाडी नव्हती। शिवलिंग मोराळे यांनी या आरोपांवरती ही प्रतिक्रिया दिली आहे। वाल्मिक कराडनं शरण येताना शिवलिंग मोराळेंची गाडी वापरलेली होती। 2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी त्यांनी शरणागती पत्करली। ते पोलिसांना शरण गेले आणि त्यानंतर जी काही चर्चा झाली ती आतापासून आपण जर पाहिली तर ज्यावेळी शरण आले त्यावेळी ती जी गाडी त्यांनी वापरलेली होती ती गाडी नेमकी कोणाची होती, त्या गाडीतून ते शरण आले तीच गाडी त्यांच्यासोबत मधल्या काळामध्ये फरार असताना होती का, हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो। आणि याच गाडीवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र ही गाडी नेमकी ज्यांची आहे त्या गाडीच्या मालकांशी आपण संवाद साधणार आहोत। गाडीचे मालक शिवलिंग मोराळे आपल्या सोबत आहेत। नेमकं त्यांच्याकडून हा सगळा घटनाक्रम आपण जाणून घेणार आहोत की वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी त्यांच्याकडे ती गाडी कशी आली। मोराळेजी, आपण पाहतोय तुमच्या गाडीवरून ज्या पद्धतीचं राजकारण होतोय, अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत। वाल्मिक कराड यावेळी ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये गेलेले होते, ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा सरेंडर होणार आहे, टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागतंय। तर मला काय अडचण नाही, मी त्यांचा कार्यकर्ताच आहे। गेले 20 वर्ष झालं मी आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं, आदरणीय अजितदादा पवारांचं काम करतो। त्याच्यामुळे मी माझ्या गाडीत बसविलं, मी स्वतः गाडी चालवाय होतो। त्यांना ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली, त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। तुम्ही एका चौकामध्ये थांबला होतात आणि त्यावेळी वाल्मिक कराड हे दुसऱ्या एका गाडीतून आले, त्यांच्यासोबत आणखी 2 जण होते, ते सगळे उतरून तुमच्या गाडीत बसले असं तुम्ही म्हणताय? हो, 2 बी उतरून माझ्या गाडीत बसले, पण ते माझ्या ओळखीचे नव्हते बाकीचे। मी फक्त अण्णाला ओळखलं म्हणून मी गाडीत बसवलं। अण्णा बाकीच्या 2 जण माझ्या ओळखीचे नव्हते। तुम्हाला असं म्हणायचं आहे की मधल्या काळामध्ये वाल्मिक कराड ज्या ठिकाणी गेले असं म्हटलं जात आहे त्यावेळी तुमची गाडी त्यांच्या सोबत नव्हती, तर ते दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होते, मात्र फक्त शरण जाण्यासाठी तुमच्या गाडीचा वापर झाला तेवढा पुरताच। बाकीचं ते कशात होते कुठं होते मला ते काहीच माहिती नाही। ज्या वेळेस मी त्या चौकात तिथं थांबलो होतो सीआयडी ऑफिसच्या जवळ जाऊन, त्याच वेळेस मला ते दिसले आणि मी गाडी उभी केली। तिथून मी त्यांना फक्त ऑफिसपर्यंत जाऊपर्यंतच माझी गाडी होती। मला ते कुठं होते काय होते बाकीचं काहीच माहित नाही, त्यांनी कोणती गाडी वापरली काय केलं काय नाही। मी फक्त तिथून त्या ठिकाणाहून घेतलं चौकातून ते आणि मी सीआयडी ऑफिसला त्यांना सोडलं।